समर्थाचे घरी सकळ संपदा. तुम्ही समर्थ नाहीत बरं का, आपण असमर्थ आहेत. समर्थाच्या घरी काही उण नसतं. 10 पाहुणे जरी एखाद्याच्या घरी आले, 5 जणाला आमंत्रण दिलं होतं. लक्ष द्या, किती जणाला आले? किती? स्वयंपाक 10चाच केलता. आपण श्रीमंत घरचे माणसं येणार आहेत म्हणून गावातले 10 त्यांच्या नियोजनाला बोलावले होते. किती झाले? स्वयंपाक कितीचा? आता भानगड झाली मालकाला. पाहुण्यांनी पुन्हा गप्प तरी बसाव. त्या गावातल्या दुसऱ्या 4-5 जणांना खणवाले, तुम्ही बसा आमच्या सोबत, आम्ही जेवणारच नाही. हे सोबत कशाला बाबा, तिकडचं स्वयंपाकचं नियोजन असतं. मालक म्हणतो नाही, आपण सगळे मागून जेवू. कोण म्हणतोय? नाही नाही, बसा. मालकाला बसा आणि बाकीचे दुसरे काही वाढायची गरज नाही. फजिती कशाला? हे नियोजन असतं. समर्थ नाहीत आणि 10 जणाले जेवढा असतं. महिला मंडळचा किचन मधून कालवा 10च माणसं म्हणलात. 20 जमा झालेत. आता कसं करायचं? यांनी 10 सांगितले होते आणि त्या अन्नपूर्णा होत्या म्हणून त्यांनी 8च केलं. अन्नपूर्णा कळालं का? त्यांचा विश्वास असतो माझ्या हातानं केलेलं काहीच कमी पडत नाही. 5 बी माणसं स्वयंपाक केला 5 माणसाचा तर 25 जेवून जातात, कारण चवीचंच तेवढं असतं. जास्त चवीचं असल्यावर लवकर लवकर उडतं. चव कशालाच नसल्यावर 5 माणसाचं 50 ने बी खाल्लं तरी महाराज ते बिचारे काही स्वयंपाक उडू देते. अरे अरे बघ, फजिती होती. पहिल्या 10ला वेगळं जेवायला असतं, मागलच्या 10ला नुसता भातन वरण असतं. असतं का नसतं? हे आपली पंगत आहे. पण देवाच्या पंक्तीला तळील्या वरिल्या एकचे पकवान, सगळ्याला एक पकवान न इतका श्रीमंत देव. आणि तो काय खातो? ताक. काय खातो? गवळीयाचे ताक पिरे, गवळीयाचे ताक पिरे, गवळीयाचे ताक पिरे, गवळीयाचे ताक पिरे. पदार्थ काय खायला? ताक. गवळीयांची ताक पिरे म्हणले, प्याय नका ताक, पण कोण पोरे चांगले. कोण पोरे? एखाद्या वेळेस तोंड नाही धुतलेल्याचं उष्ट खा, पण तंबाखू खाणाराचं आणि पुडी खाणाराचं शेजारी बसूनही जेवू नका. आपल्या संगम मध्ये नसतील कोणी खात, म्हणजे तिकडं बाहेर खातेत लोक भरपूर, इथं खातेत ना. डाबकर महाराज कोणीच खात नाही बाबा. तंबाखू मुक्त गाव आहे, तुम्ही युट्यूबला दाखवा. कोण पोरे चांगली. खायला कोणे? देव. पदार्थ कशाचा आहे? ताकाचा. ज्यांचं खाल्लं ते गवळी. कोण? जो खातोय तो देव आहे, समर्थ आहे. आणि उष्ट खाल्लं ज्याचं ते पदार्थ ताकाचा आहे.
बरं उष्ट कसं, तुम्ही उष्ट कशाला म्हणता? पात्रावर घेतलं, हाताचा आणि तोंडाचा संबंध आला आणि हाता तोंडाच्या संपर्कानं जे शिल्लक राहिलं त्याचं नाव. या अभंगातलं उष्ट असं नव्हतं महाराज. गवळ्याच्या लेकराने तोंडामध्ये ताक घ्यावं, आई हातामध्ये भांड्यामध्ये घेऊन जाऊ देत नाही. कुठं घ्यायचो? खाली जाऊ द्यायचं नाही, कंठापासून तसंच रोखून ठेवायचं. आता तोंडात ताक घेऊन देवाला खायला जायचंय म्हणल्यावर बोलता येत, तोंड आ केलं की ते गेलं, बाहेर तरी पडल नाही तर मधी तरी जाईल. आणि मधी तर जाऊ द्यायचं नाही, कारण उष्ट होईल. कुठं गेल्यावर? आता उष्ट व्हायचं राहिलं का? कुठं घेतलंय? तोंडामध्ये. आता दुसरं तर काही घेऊन जाऊ देत नाही. आईनं ताक द्यायचं, तिला माहीतच आहे हे घेऊन जातो म्हणून. भांड द्यायचं नाही, काही नाही, आणि ग्लास नेऊन ठेवायचा. पी. आई पुन्हा पेतो. नाही पी लवकर, माझ्या देखत पी. बरं पेतो. आणि मग पेलं की तेवढा ग्लास तोंडाला लावला की म्हातारीनं दुसऱ्या रूम मध्ये जायचं. कुठं लावल्यावर? पेला. आता पेलं की त्यानं तोंडात भरायचं, असं कंठापर्यंत भरायचं. निघाला पळत महाराज एवढ्या वेगानं. म्हातारी म्हणायची, अरे आताच ताक पेलास, एका जाग्यावर बस. निघाला पळत. आणि मग पळत निघाला की महाराज कृष्णाच्या घरी जायचं. तिथं बघायचा देव आहे का? तिथं नाही. विचारायला कुणाला येत? विचारायला येते का? तोंडामध्ये ताक भरलेले, गाल असे डम फुगलेले, विचारायला येत नाही. घरी जायचं, घरामध्ये कृष्ण नाही. मग पुन्हा वृंदावनामध्ये जायचं, तिथं कृष्ण नाही. यमुनेच्या तीरावर जायचं, तिथं चेंडू फळी जर खेळत असला पळत जायचं त्याच्याजवळ, लांबून हात वारे करायचे. हात तर मारता येत नाही, त्यानं ओळखायचं हे मुक झालंय आरती, तोंडात काहीतरी खायला. आता तोंडात आणलंय म्हणल्यावर असं घ्यायला येईल का? कसं कसं? ओंजळीत देवानं तिकून तोंड फुगल्याला आलं की पळत यायचं, खाली जमिनीवर झोपायचं, तोंड आ करायचं, आणि गोपाळानं तोंडात आणलेलं ताक आ केलेल्या देवाच्या तोंडामध्ये सोडायचं. याचं नाव उष्ट. काय? कशानं कशाला? तोंडानं तोंडामध्ये सोडायचं. पदार्थ ताकाचा, ज्याचं उष्ट आहे ते गोपाळ, आणि जो खातोय तो समर्थ भगवान. एवढ्या मोठ्या देवानं अशा प्रकारची उष्टावळी खाल्ली. कारण काय? अभंगाचं दुसरं चरण. करते
चिंतन. कशाचं चिंतन? घडी कानोबाचे ध्यान. देवाचं चिंतन नाही करीती नामाचे चिंतन. कशाचं? देवाचं चिंतन करायची गरज लागत नाही. देवाचे रूप वेगळे वेगळे आहेत. देवाचं कार्य वेगळं वेगळं आहे. रामाचं चिंतन करायला गेलं तर कृष्णाचा दोष होतो. कृष्ण देवाचं चिंतन करायला गेलं तर नरसिंहाचा दोष निर्माण होतो. नरसिंहाचं चिंतन करायला गेलं, आता हे यांचे अवतार सांगत नाही, विष्णूचं चिंतन करायला गेलं की ब्रह्माचा दोष होतो. आणि ब्रह्माचा दोष करायला गेलं, चिंतन करायला गेलं की शंकराचा दोष आपोआप होतो. एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले. तुझे सहजची, एकाला चांगलं म्हणायचं म्हणलं की दुसऱ्याची निंदा. असं जर कीर्तनात म्हणलं, संगम मध्ये एकच माणूस एवढा चांगला दिसतो, बाकीचे कसे ती सांगायचीच गरज नाही. ते म्हणतात एवढा चांगला म्हणल्यावर आम्ही असं होतं. मग म्हणून स्वरूपाचं चिंतन नाही, नामाचं चिंतन. स्वरूपाचं चिंतन करायला गेलं की दोष अंतःकरणामध्ये येतात, दोष दिसतात. दिसतात का नाही? रामाचं चिंतन करायला गेलं, जसं परीटाला दोष दिसला. कशामध्ये? रामामध्ये. स्त्रीला बोलत बोलत म्हणला, 6 महिने माहेरात राहून पुन्हा नांदवायला मी काही रामासारखा. दोष दिसला कडे, स्वरूपात दोष. शंकराचं स्वरूप वर्णन करायला गेलं की दोष दिसतो. क्रोधिष्ठ आहे, कामाला भ्रष्ट करून टाकलेला आहे, आणि मग बरेचसे दोष. वेडा आहे, असे दोष दिसतात. गळ्यामध्ये साप घातलेला आहे, दोष दिसतात. माणसाच्या मुंडक्याच्या माळा घातल्यात. आम्ही सावडायला जर गेलो तर सावडायला तर स्नान केल्याशिवाय कोणी जर जवळ आलं, इकडे येऊ नका, इकडे आमचं काय. आणि मी सावडून आलो. अरे इतका कसा काय अशुद्ध झाला? महादेवाच्या गळ्यात माळा माणसाच्या मुंडक्याच्या, आणि अंगाला विभूती लावते ती प्रेताची चितेची राख आहे. म्हणून ज्याला महादेवाची सेवा करायची त्याने विभूती आणायची नाही. कुठं माणूस मेलं की ते भरून आणायचं थोडं थोडं. मला वाटतं हे मरून जाईल महिना 15 दिवसात. का वाचलो? जिथं मौत केली त्या जागेच्या जवळ जायना बिचारा, इतकी त्याला भीती वाटते. ती दुसऱ्याची नाही, बापाचीच. मौत कुणाची केली? आणि तिथं सुद्धा जायला भीती वाटते त्याला. एखाद्या वृक्षाच्या जवळ केलेली असली तर वृक्ष तोडून टाकतो, कारण तिथं सावलीला चुकून मी जाऊ नये. दगड गायब करतो. ए बस खाली खाली बस. चुकून आलं काय की इकडं कुणीकडे चाललंय महाराजाचे. बरोबर राहू द्या, मग नाही चुकलं. बरोबर आलं तर मग इकडं. म्हणून कुठवर आलं की भस्माची राख. देवाच्या स्वरूपामध्ये भेद दिसतात. म्हणून स्वरूपाचं चिंतन करायचं. नाम आठवलं की स्वरूप लक्षात आणायचं नाही, आपोआप येतं. समोर संगतीत गेलं की दोष दिसतात. म्हणून देवाच्या नामाचं चिंतन करीते, नामाचे चिंतन. नुसतं चिंतन नाही, गडी कानोबाचे ध्यान, रात्रंदिवस त्याचं ध्यान. अशा प्रकारचं त्यांचं आचरण होतं. म्हणून आले द्यावे डाये, वळे वळत्या मागे गायी. गायी वळवतो, वळत्या करतो, अशा प्रकारचं कर्म महाराज. आता हे त्या काळामध्ये महत्वाचं. पण आज आम्ही चिंतन केलं तर आम्हाला काय मिळेल म्हणले? प्रसाद. अभंगाचं शेवटचं चरण. अरे 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 फेल झालं. म्हणा दुसरं लवकर. एके ठाई काला, 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 एके ठाई काला,
एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. कुणाला काला मिळतो? एका जाग्यावर बसून मिळतो. त्याला धावायची गरज लागत नाही. पण कुणाला काला एका जाग्यावर बसून मिळतो? महाराज म्हणतात नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. निष्ठावान वारकऱ्याला वारी सुद्धा एवढी करायची गरज लागत नाही. देव त्याला शोधित येतो कुठे म्हणून. आमच्या बाकीच्या सर्व संतांनी वारी करावे आणि सावता माळी महाराजांनी पंढरपूरच्या वारीला कधी जाऊ नये. शेती करावी. कुणी करावी? एक वेळेस वर्णन चालू झालं. नामदेव महाराजांना राग आला. नामदेव महाराज म्हणतात तुम्ही त्या सावता महाराजाचं वर्णन करता, कधी पंढरपूरला येत नाही, काही नाही, कसला वारकरी म्हणाव त्याला? म्हणजे त्याला वारीच करायची गरज नाही. वारी करायची गरज नाही असला कसा वारकरी असो? म्हणजे त्याला वारी करायची गरज नाही, कारण त्याची भावना एवढी शुद्ध आहे की मी त्याच्या जवळ जातो. देवा म्हणले तुम्ही असल्या वारकऱ्याला पुष्टी देऊ नका, हळूहळू वारकरी बंद होतील. ते म्हणले असं नाही होणार, त्याचं प्रेम आहे माझ्यावर. आणि मग एक वेळेस परीक्षा पाहण्यासाठी सर्व संत महंतांना बरोबर घेतलं. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, आणखी बरेच होते, चोखोबाराय असतील, सर्व संत मांदेयाळे बरोबर घेतली आणि कुर्मदासाच्या भेटीसाठी आले. नामदेव महाराजांना सावता महाराजांचं भगवंतावरचं प्रेम दाखवायला पाहिजे होतं, दाखवायचं होतं. पण काय झालं, देव त्यांच्या जवळून अचानक गायब झाला आणि सावता महाराज जिथं अरण गावाला आपली शेती खुरपीत होते ना, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, कांदा मुळा भाजी अवघे. आणि मग पुढे आले देवन. सावता महाराजांना म्हणतात माझ्या पाठीमागं चोर लागलेत. देवाचं बोलणं कसं बघा, माझ्या पाठीमागं चोर लागलेत, मला कुठंतरी लपायला जागा द्या. ते म्हणले आता देवा तुला लपायला तुझ्या मागं चोर लागले तर कुठली जागा? बघ एक काम कर म्हणले, इथं कांदे वाढलेले, कोथिंबीर वाढलेली, लप त्याच्यामध्ये. कशामध्ये? ते म्हणले कांद्यातून कोथिंबिरीत लपावं एवढं सोपं? कारण 100 वर्ष माणसाच्या शरीरात राहून त्याला महाराज शेवटपर्यंत कळत नाही कुठं लपलाय ते. मी सांगत नाही, महाराज वर्णन करतात. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची अवगावा, लपोनी जीवे नकळे जीवा, धरिता देवा ना तुडसे. कुठं लपतो? इथं. मग तुझे आहे तुझं पाशीन परी तू जागा. लपतो शरीरात सापडत शेवटपर्यंत नाही. म्हणले मला लपायला जागा मोठी लागते, पूर्ण पृथ्वीमध्ये लपवू शकत नाही. मला आता कुठं लपशील बाबा, याच्यापेक्षा जास्त काही माझं नाही. लपतो का? म्हणले हो. एक काम कर, हातामधलं खुरप घेतलं, छाती पाडली महाराज. काय फाडली? लपतो का इथं? म्हणले चालेल, बसू शकतो इथं. छाती फाडली आणि मधी लपवलं महाराज. साठविला दाता त्रैलोक्याला, त्रैलोक्याला, साठविला दाता त्रैलोक्याला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. कुठं लपवलं? नामा म्हणे त्यांचा वंश सुफळ झाला.
वंश उद्धरिला माळियाचा आणि मग वंशाचा उद्धार केला. हृदयामध्ये देवाला साठवून ठेवलं. खुरप्यानं फाडलं महाराज छाती आणि तिथं बसवलं देवाला. पाठीमागून नामदेव महाराज ज्ञानोबाराय आले. बघतात, विचारलं कुठे कोण आहेत तुम्ही? सावता नाव आहे माझं, शेतकरी. देव दिसला का? विठ्ठल आला इथं पांडुरंग. ते म्हणले विठ्ठल आला? देव फेव काही ओळखीत नाही मी. लबाड बोलता तुम्ही. इथंच आला होता, बघितलं असेल, सांगा बघितलं असेल तर. ते म्हणले बघा याच्यामध्ये बघा कुठं असेल तर हे भाजीपाला जे आहे याच्यात लपण्यासारखी भरपूर जागा आहे, बघा त्याच्यामध्ये. सगळेजण बघून आले, काही सापडत नाही. मग सावता महाराजाकडे बघितलं. छातीकडे उघडा बंब बसलेला महात्मा होता आणि छातीच्या पुढे थोडस पितांबर बाहेर राहिलेलं होतं. तुम्ही नुसतं ऐका, उद्या करायला जाता. हो ना, नसलेलेच भानगड. थोडासा पितांबर इथं उघडा राहिलेला होता. ओळखलं. ज्ञानोबाराय नामदेव महाराज जवळ गेले. म्हणले लबाड बोलला तुम्ही, इथं त्याचं पितांबर दिसतंय. धरला महाराज आणि वडलं पितांबर की मध्ये लपलेला देव, छाती फाडून लपलेला देव बाहेर आला. म्हणून वंश उद्धरिला माळियाचा. अशा वारकऱ्याला पंढरपूरला जायची गरज नाही. देव त्याला शोधित येतो एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला. आता कृष्णाच्या चरित्राचं वेगळं वर्णन करणार नाही, कारण अभंगत कृष्ण चरित्र वर्णनाचा काल्याच्या वर्णनाचा आहे, म्हणून चरित्र सांगणार नाही. देवानं गोकुळामध्ये नाना तऱ्हेचे चरित्र चोऱ्या केल्या. आता चोरी कधी योग आला तर पुन्हा कधीतरी सांगू, कारण हे चिंतन अभंगाच्या दृष्टीने महत्वाचं होतं. गोकुळामध्ये चोऱ्या करायला लागला आणि यशोदेकडे बातमी दिली. म्हणले यशोदे कृष्णाला सांग, नाही तर आम्ही काही गाव सोडून गेल्याशिवाय राहत नाही. ते म्हणले सांगते कृष्णाला, पण चोर पकडून दाखवा. काही शक्य झालं नाही. एका गवळणीनं पकडला, तोही काही तिथपर्यंत आला नाही. एक वेळेस घरी चोरी केली, त्यावेळेस यशोदेनं ओळखलं, गाव म्हणताय ते खरं चोर आहे हा. आणि मग त्याला सांगितलं चोरी करतोस ना तू, तर आता गावामध्ये राहायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधन. गेला गोधन, गायी घेऊन गेला. गायी चरायला चालू केल्या, खेळ चालू केले. मग बरेचसे खेळ बी लवकरात लवकर खेळला भूक लागल्यामुळे. आणि मग गोपाळाने विनंती केली, देवा म्हणजे ही काही कीर्तनाची खेळण्याची पद्धत झाली का? 2 वाजत आल्या, म्हणून आता एक काम करा, हे संपवा. खंदी बहार पोटी भूक काय खेळा याचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. मग मोडला खेळ. सगळे एका जागेवर आणलेली शिदोरी हातात घेतली आणि स्वतःच्या हातानं सगळ्याला प्रसाद दिला. तो काल्याचा योग. इथं सुद्धा आज प्रसादाचा काल्याचा योग आहे, म्हणून सगळ्याला आता प्रसाद मिळणार आहे. आपलं परमभाग्य. ज्याने ज्याने 7 दिवस तनमन धनानं सेवा केली असे सगळे प्रसादाचे अधिकारी आहेत. जे भागवताला आले नाहीत, कीर्तनाला आले नाहीत, शेवटच्या कीर्तनालाच आले, तेही अधिकारी आहेत. पण इथं जे आलेच नाहीत सप्तामध्ये, नुसते पैसे देऊन मोकळे झाले, असे कोणी अधिकारी इथं मी धनानं मोठा आहे म्हणणाऱ्याचा अधिकार होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सप्त्याला बोलत असताना तुम्ही आम्हाला काय मागायचं ती मागा, पण आम्हाला तिकडं बोलवू नका असं म्हणणाराची पट्टी घेत जाऊ नका. घ्यायचीच नाही. मला वेळ मिळत नाही, कारण देवापेक्षा कितीही जागीरदार असला तरी मोठा. म्हणून इथं अधिकार कोणाला आहे हे शब्द कडक असले तरी प्रसादाच्या योग्यतेसाठी अगदी महत्वाचे आहेत. महाराज सांगतात आशाला प्रसादाचा अधिकार नाही. कुणाला अधिकार आहे? जो भगवंतासाठी आपलं तन मन धन लावून आहर्निशी सेवा करतो असा अधिकारी आहे. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहेत. संगमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये सेवेचा योग आहे. जशी सद्गुरू चंद्रशेखर बाबांनी बुद्धी दिली तसा अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते बाबांचं आहे, जे चुकीचं आहे ती माझ्या वाणीचा दोष. पुनश्च एकदा झालेली ही वेडी वाकडी वाक पुष्पांजली संगमेश्वर भगवंताच्या सद्गुरू भगवान बाबांच्या सद्गुरू चंद्रशेखर बाबांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिक पण उपस्थित. आमचे श्री हरिभक्त पारायण दत्ता महाराज यांनी श्रीमद भागवत कथा 3री भागवत कथा केली. कितवी?
तिसरीच का? पहिली कुठं केली ते? हा, पहिली देव दहिपळला, दुसरी जन्मभूमीमध्ये आणि तिसरी कर्मभूमीमध्ये ही सासरवाडी. फार योग जुळून यायला बुवा, कारण दुसऱ्या गावात होणं वेगळं आहे पण सासरवाडीतही व्हायला लागली. म्हणून पुनश्च एकदा दत्ता महाराजांना अंतकरणापासून धन्यवाद, ज्यांच्या मुखामधून श्रीमद भागवत कथा तुम्ही श्रवण केली. श्री हरिभक्त पारायण उद्धव महाराज कोथिंबिरे, आमचे शंकर महाराजच ना, मधु बापू, पुन्हा आणखी पलीकडचे आमचे हे परमेश्वर महाराज. पॅन्टीवाले का? तू म्हणायला चांगलं पण पॅन्ट का घालतो? तेवढा थोडा बदल कर म्हणजे आणखी बदल होतो. वारकरी संप्रदायाचं थोडं पथ्य पाळायचे. आता कोण कोण पॅन्टीवाले ते ध्यानात तर एकाला म्हणल्यावर सगळ्यांनी जाणून घ्यावं लागतं. म्हणून आमचे फपाळ महाराज सुद्धा सगळं हे दाखवायला हजर आहेत. हे महाराज आणखी ज्ञानेश्वर महाराज. कोणतं गाव? ज्ञानेश्वर महाराज लोणवळकर. इकडचे सर्व भजनी मंडळी, विनेकरी, परमेश्वर महाराज आणि पंचक्रोशीतील सर्व आमचे रघुनाथ महाराज, सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. पंचक्रोशीतील श्रोते उपस्थित आहेत. आणि म्हणून सगळ्या जणांना अंतकरणापासून धन्यवाद. आणखी विशेष सूचना आलेली आहे, ती माझ्याकडून नाही, गावकरी मंडळीकडून आहे. पुढच्या वर्षी आपलं 24वं वर्ष, 25वं वर्ष आहे, बरोबर आहे ना? रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे सप्त्याचं स्वरूप थोडं मोठं असावं लागतं. तसं सप्ताह संगमच्या दृष्टीनं एवढा बी होतो, हे सगळ्यात मोठं आहे महाराज. कारण सगळं वातावरण अगदी गोड आहे. आणि पुन्हा विशेष म्हणजे साऊंड सिस्टीममध्ये चांगलं नाव आहे ते आमचे शेंडगे इकडं आणले तुम्ही ते गावून. हां, तिकडल्या भागातच असते पण इथं सुद्धा, कारण त्यांची सिस्टीम लावायची म्हणल्यावर थोडं आर्थिक बजेट जास्त लागत असेल का? होय, कसं असतंय? दान असते, देतील तेवढे घेत असते. म्हणून चांगल्या प्रकारची साऊंड सर्व्हिस शेंडगे यांची आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. म्हणून रौप्य महोत्सवी वर्ष पुढच्या वर्षी आहे. या सप्ताहाचं कमीत कमी 6 महिन्यानं तरी अगोदर नियोजन व्हायला पाहिजे. कारण मला 4 वर्ष झालं फोन लावते तारखेसाठी, पण 4ही वर्ष संगमच्या तारखेचा काही मेळच लागला नाही. कारण 8 दिवसानं 10 दिवसानं नियोजन करतात म्हणून वेळ होती. म्हणून पुढच्या वर्षीच्या सप्त्याचं तरी जरा अगोदर नियोजन करा, अशी गावकरी मंडळीची सूचना आहे. म्हणजे सगळे आपल्याला जे पाहिजे ते वक्ते मिळतात, चांगला कार्यक्रम होतो. रौप्य महोत्सवी वर्षाला चांगलं नियोजन झालं पाहिजे. पुनश्च एकदा गावकरी मंडळींना अंतकरणापासून धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. चाल म्हणायची का?